हाय हॅलो नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर परवाच्या व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी आभारी सर्वांची. तर हा व्हिडिओ आहे परवाचा, पण मी काल तो व्हिडिओ अपलोड करू शकले नाही, त्यामुळे आज अपलोड करते. त्याचं असं झालं की परवा दिवशी मी व्हिडिओ शूट तर केला, पण म्हणलं संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे झालं ना, मग व्हिडिओ एडिट करन आणि दुसऱ्या दिवशी अपलोड करन. कारण ऑलरेडी दुपारी आपला व्हिडिओ पडलेला होता, अपलोड केलेला होता ना. म्हणलं हा व्हिडिओ आता मी दुसऱ्या दिवशीच अपलोड करणार आहे ना, संध्याकाळी निवांत मी याला एडिट करन. पण जसे जेवण होते तसं आहे ना, 8:30 वाजता फौजी साहेबांनी न्यूज लावली. कारण त्यांना न्यूज ऐकायची सवय आहे ना. न्यूज लावली आणि ते युद्धाचं ऐकलं ना, त्यानंतर मग फौजी साहेब, मी, मुलं, आम्ही सगळेच ती न्यूज ऐकत बसलो. कुठं काय चाललंय, काय नाही चाललं ते पाहत बसलो. कारण जसं जन्म झालाय तसं असं काही पाहिलंच नाही ना. थोडंफार व्हायचं, फौजमध्ये होते ना फौजी साहेब, थोडंफार ऐकायला मिळायचं, पण इतकं जास्त कधीच नव्हतं झालेलं. आणि फौजी साहेब फौजमध्ये होते ना, त्यामुळं फौजी साहेबांना जुने दिवस आठवले. ते सांगायला लागले की राजुरी, पूंछ तिथं मी राहून आलो, तिथं कसं होतं काय होतं. आणि त्यांना खूप असं कसं तरी वाटायचं. त्यामुळं आम्ही सगळेच 1-2 वाजेपर्यंत न्यूज पाहत बसलो. आणि मग ते झोपायला उशीर झाला आणि सकाळी उठायला पण उशीर झाला. मग त्यामुळं माझ्याच्याने काही व्हिडिओ एडिट झालाच नाही. बरं घ्या, चला. झाडायचं होतं सगळं, जायचंय का? ते सगळं कचरा झालाय बघा ना वाऱ्याने. हा ना, लयच वार आहे. सगळं झाडांची पानं गळत आहेत. काय काय आणलं एवढं? आंबे आणले 2-3 जातीचे. 2-3 जातीचे? थांब अजून घेऊन जा. ते काय गोडी शेव, भाकरवडी, बापरे. श्रीरामपूरवरून आणले. श्रीरामपूरवरून का? आणि हे रावरीचे. कोणते आंबे? आंबे बागेतले? बाग कोणाच्या बागेत गेलते? रावरीचे नाही का, कृषी विद्यापीठ. अच्छा, तिथून का? हे आंबा पण भारी बर का रावरीचा. किती मोठा आंबा आहे. अरे बापरे, बघा ताई, वेगळाच आंबा आहे काहीतरी ना. वनराज. काय म्हणते त्याला? वनराज आंबा आहे. वनराज. वनराज. हा काय भारताची उचलून आणली काय? हा काय भारताचे उचलून आणले काय ते म्हणतोय. 2-3 प्रकारचे आहेत का? त्या दोन्ही सेम आहेत? हे नाही वेगवेगळे. लयच मोठा आंबा आहे आणि लाल आहे कसं काय, है ना? लय गोड आहे बरं का. हा, मस्त आंबा. अरे बापरे. वनराज. वनराज लालसर आहे तो जरा ना. लय गोड आहे. याच्यापेक्षा हा गोड आहे जास्त. हा का? आणि एक केशर. अच्छा, पण हे एकदम भारी बागेतली. हा ना. म्हणजे बागेत गेलते तुम्ही? गाडीला डिक्की तर लयच भारी बसवली. संसारिक माणूसच गाडीला डिक्की बसवीत असतो. काही घेऊन यायला, आहे ना. चला. तर फौजी साहेब सकाळी लवकर गेले होते ड्युटीवर. दुपारपर्यंत ते पण मागं आले आणि येता येता त्यांनी आंबे पण आणले होते. आणि तितक्यात माझे भाचेबुवा पण आले. बापरे, चष्मा बिष्मा टाकाटक. आता फौजी साहेबांनी भाचेबुवांना बोलवलं होतं गावाकडून. म्हणले कैऱ्या आणल्यात, लोणचं घालायचंय. तर गावाकडून येता येता छोटासा तो आडकिता असतो ना, तो पण घेऊन ये म्हणले आणि तेवढ्या कैऱ्या फोडून दे. असा आडकिता पाहिजे असतो कैऱ्या कापायला, लोणचं घालायला. म्हणजे लोणचं घालायसाठी कैऱ्या ह्या आडकित्याने कापावं लागतात. नवीनच बनवलाय, आणलाय. चला. तर दरवर्षी माझा भाचाच आम्हाला लोणच्यासाठी कैऱ्या फोडून देत असतो. कारण तो आडकिता आमच्याकडं नाहीये, गावाकडं असतो कोणाकडं पण. तर ते येताना घेऊन येतात आणि आम्हाला कैऱ्या फोडून देतात लोणच्यासाठी. तर ते लागले बाहेर कैऱ्या फोडायला फौजी साहेब आणि भाचेबुवा. तोपर्यंत म्हणलं मी आता फौजी साहेबांनी आंबे आणलेत ना, तर त्यातले आंबे काही थोडेसे असे कच्चे पण आहेत ना, म्हणलं ते पिकू घालते काही आता. आता थोडंफार तुम्ही ऐकलंच असन, घरामध्ये फौजी साहेबांनी न्यूज लावून दिलेली आहे. तर असं एक चुरचूर लागून राहिली मनाला, नाही का, युद्ध चालू आहे. तर पाठीमागच्या बऱ्याच पिढ्यांनी जे पाहिलं नाही ना, ते आपल्या पिढीला पाहायला मिळालेलं आहे. तर काय काय पाहायला मिळालं आहे मी तुम्हाला सांगते आता. तर नोटबंदी पाहिली बरं का आपण, त्यानंतर लॉकडाऊन पाहिलं, कोरोना पाहिला आणि महत्त्वाचं म्हणजे 144 वर्षानंतर जो महाकुंभ येतो ना, तो पण पाहिलाय. आणि आता भारत पाकिस्तान युद्ध पण पाहतोय आपण.
तर भारत पाकिस्तान युद्ध म्हणजे जन्म झाल्यापासून हे पाहिलं नव्हतं आणि ऐकून तर होतं पण पाहिलं नव्हतं. फौजी साहेब फौजमध्ये होते ना, तर थोडंफार असं हे व्हायचं बरं का, नाही का, कुठं काय झालं कुठं काय झालं थोडंफार व्हायचं. पण इतक्यात आता हे जास्तच झालं, युद्धाचंच म्हणजे वातावरण तयार झालंय सगळं. तर आपल्या पिढीने काय काय बघितलंय बघा आता. तर आकाशला खूप मॅगी आवडते ना. आकाश म्हणला मी मॅगी बनवतो. तर तो सकाळीच गेला होता क्लासला ना, तो पण आलाय घरी. म्हणला मला बाकीचं जेवण नाही जेवायचं, इच्छा नाही, म्हणला मला मॅगी खायची. तर त्याला अशी आवडते ना, तो बनवून खात असतो. सागरने त्याला कांदा टोमॅटो कापून दिले आणि आकाशने ते परतायला टाकले कढईमध्ये आणि बनवतोय मॅगी असं. तर असं मुलांना चहा, मॅगी, पोहे असं बरंचसं बनवता येतं बरं का. मी कुठं गेले ना तरी ते उपाशी राहत नाही, करून खातात. तर भांडे होते थोडेसे, भांडे घासून झाले आणि फौजी साहेब बोलले आम्ही कैरे कापितो म्हणजे फोडीतो त्याला लोणच्यासाठी. तोपर्यंत तू आता मस्त आंबे आणलेलेत ना, फ्रुटी बनव. तर म्हणलं फ्रुटी बनवते मी आता. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा पल्प काढून घेतलं सगळं, त्याच्यामध्ये साखर घातली, थोडंसं पाणी घातलंय आणि मिक्सरला फिरून घेतलं. आता एकदम थंड पाणी घेतलं चरीमध्ये आणि त्याच्यात आता सगळं मिक्स करून घेते. तर जास्त जर घट्ट ठेवलं नाही आंब्याचं मग ते रसच झाला जातो आणि जरा थंड पाण्यामध्ये मिक्स केलं, साखर घातली ना, तर ती मस्त फ्रुटी एकदम फ्रेश तयार होती आणि प्यायला पण छान लागती. तर फ्रुटी बनवली, मी सगळ्यांना देते. आता बाहेर बसलेत सगळेच कैऱ्या फोडत. फ्रुटी पार्टी चलो. फ्रुटी घट्ट घट्ट फ्रुटी. आकाश चल चल. किती आहे नवं आहे ना, भारी, किती भारी. त्याची थोडी सिस्टीम चुकली बरं का त्याची. हा का, कसं काय? इकडे गॅप सोडला तिने मला. अच्छा. बरोबर द्यायला. हा लय मोठा ना, थोडी बारीक कर. ते वाळून होते ना, बारीक लय बारीक होणार आहे. हा का, वाळून लय बारीक होते ना, नाही तर मग हे कसं पोही का लागायला. आल्यावर पण म्हणते तर कालच आणल्या होत्या कैऱ्या गावाकडून. माझ्या पुतण्याने आणल्या होत्या, त्या मी पाण्यामध्ये टाकून ठेवल्या होत्या आणि आता फौजी साहेब आणि भाचीबुवा दोघंजण मिळून ह्या कैऱ्या फोडतात लोणच्यासाठी. आता संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत फॅन खाली सुकवायच्या थोड्या आणि त्यानंतर मग याला हळद मीठ लावून ठेवायचं एक दिवसभर किंवा रात्रभर. तर किचनसाठी मी काही महत्त्वाच्या वस्तू मागवल्या होत्या ना, तर ती वस्तू एक आलेली आपली, हे पहा. तर फ्लिपकार्टवरून मागवलेली मी, ती तुम्हाला मी आता ओपन करून दाखवते आणि व्यवस्थित दाखवते आता. आणि मी कुठं ठेवणार आहे, त्याच्यात काय काय ठेवणार आहे ते पण दाखवणार आहे. तर चला आपण त्याला ओपन करू आणि कसं आलंय काय आलंय ते पण पाहू. तर लईच महागाच्या वस्तूंनी आपलं घर सजवावं हे गरजेचं नसतं. तर अशा छोट्या छोट्या स्वस्तात मस्त वस्तूंनी मी माझं घर सजवत आलेली आहे. तर माझ्या किचनसाठी मी हे एक ट्रॉली मागवली, तुम्हाला दाखवते मी आता. तर किचनसाठी खूपच उपयोगी, कारण किचनमध्ये किती स्टोरेज असलं ना तरी ते कमीच पडतं. तर हे स्टोरेज रॅक आहे ना, याला खाली व्हील पण येतं. असं आपल्याला हवं तिकडं त्याला आपण सरकू शकतो, उचलायची गरज नाही. तर फ्रीजच्या पलीकडून आहे ना बरीचशी जागा होती माझी,
तिथं म्हणलं हे रॅक मावून जाईल आणि बरंचसं सामान पण त्याच्यामध्ये राहील, त्याच्यामुळं मी हे मागवलं आहे आता. आणि सगळे हे रॅकचे वेगवेगळे पार्ट आलेले आहेत पॅक करून, तर त्याला सगळं जॉईन करते मी आता. तर माझं धान्य सगळं टेरेसवरतीच असते, म्हणजे बाहेर पण नसतं. आतमध्ये जिना चढून गेल्यानंतर वरती थोडीशी जागा आहे ना, तिथं ठेवत असते मी धान्य. आणि कांदे पण मी आता बाहेरच टाकत असते टेरेसवरती, पण पावसाचं वातावरण झालं की मग तिथं ते भरून ठेवावं लागते आतमध्ये. आणि लसूण पण वरतीच असतो, पण स्वयंपाकासाठी कांदे लसूण लागलं ना प्रत्येक वेळेस ते वर घ्यायला जावं लागतं. म्हणलं चला ह्या ट्रॉलीमध्ये 1-2 ट्रॉलीमध्ये काही कांदे लसूण बटाटे राहते, आणि बाकीच्या याच्यामध्ये आपल्याला भांडे ठेवायचे, आणि छोट्या बरण्या वगैरे सॉसच्या बरण्या ते पण ठेवता येईल. तर असं मल्टीपर्पज आपण यूज करू शकतो. याला भांड्याला पण वापरू शकतो किंवा भाजीपाल्याला पण वापरू शकतो. फ्रीजच्या पलीकडून माझी बरीचशी जागा आहे ना मोकळी, तिथं आरामशीर हे एकदम मस्त मावून जाईल, त्यासाठी मागवलं मी. आणि खूप मजबूत आहे बरं का हे रॅक. तर हे रॅक तुम्ही बघू शकता 4 शेल्फचं आहे, आणि त्याला खाली चाकं पण आहेत लावायला. आता चाकं लावून घेते. तर रॅक झालं आपलं तयार. तर असे वेगवेगळे पार्ट येतात, त्याला असं आपल्याला फिट करावं लागतं घरी. आता तुम्ही बघू शकता आपलं रॅक एकदम व्यवस्थित तयार झालंय. सगळं फिट करून घेतलं मी त्याला. आणि त्याला खाली चाकं आहेत ना, ते असं कुणीक पण फिरतंय. तर फ्रीजच्या पलीकडून असं सरकून दिलं ना, त्याला इकडं सामान घ्यायचं तिकडं अलीकडं आपण सरकू शकतो, आणि पुन्हा पलीकडं त्याला ढकलून देऊ शकतो. तर जिथं हवं त्याला आपण असं नेऊन मांडू शकतो. त्याला चाक आहे त्याच्यामुळं काहीच हरकत नाही. तर वरती अशा कॅप पण लावायला आहेत, त्याला कॅप लावते आणि किचनमध्ये घेऊन जाते त्याला. आता मी किचनमध्येच वापरणार आहे त्याला, कारण किचनमध्येच मला स्टोरेजसाठी कमी पडतंय ना, त्यामुळं मागवले मी हे. असं सामान घ्यायचं असलं ना इकडं वळायचं, काही सामान घ्यायचं ते घ्यायचं, आणि आपण हे असं इकडं सरकून पण देऊ शकतो. म्हणजे कोपऱ्यामध्ये एवढी जागा आहे त्याला एकदम सफिशियंट होऊन जाती. आणि नाहीतर मग आपण इथं असं समोर इथं पण उभा करू शकतो, नाही का. हे बघा, तर इथं पण ठेवलं तरी काय हरकत नाही, एकदम व्यवस्थित राहते. ठीक आहे. याच्यामध्ये आता आपण कांदे बटाटे लसूण काही भाज्या असतील त्या असं आपण ठेवू शकतो. तर त्यासाठीच मी मागवलं होतं. कांदे लसूण मला थेटवरती टेरेसवरती ठेवावं लागायचे, आणि मग कांदे लागले ना, सागर कांदे घेऊन येतो का रे, आकाश कांदे घेऊन येतो का रे, मला असं करावं लागायचं. त्यामुळे मी आता इथंच मागवलं हे, इथे राहील थोडंसं जेवढं लागतंय तेवढं आपण कांदे लसूण इथं ठेवायचं. तर लसण कांदे टाकले त्याच्यामध्ये, ते छिद्र आहेत ना डिझाईन आहे त्याच्यामधून ते कचरा खाली गाळायला जाईल, त्यामुळं असे मॅट कापून घेतलेत मी त्याच्या मापाचे, आणि त्याच्यामध्ये टाकते आता. आणि मग लसण कांदे काय ठेवायचे ते ठेवते त्याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता असं मॅट होतं माझ्याकडं ना, तर त्याचेच तुकडे असे मी त्याच्या मापाचे कापून घेतलेत, आणि खालच्या याच्यात कांदे ठेवते, आणि वरच्या याच्यात लसण बटाटे काय ठेवायचे ते ठेवते. तर असं आपण भाजीपाल्यासाठी सुद्धा वापरू शकतो, नाहीतर मग आपल्याला भांडे ठेवायचे बरण्या ठेवायच्यात त्यासाठी पण वापरू शकतो. खूप मजबूत आहे बरं का. तर असं मल्टीपर्पज आपण यूज त्याचं करू शकतो. आणि वरच्या याच्यात आता फौजी साहेबांनी बरेच आंबे आणलेत ना, काही पिकायला घातलेत मी, कच्चे होते जरा, आणि बाकीचे आता याच्यामध्ये ठेवून देते वरती. पिकलेले मुलं येता जाता खातात मग कापून.
तर माझ्या फ्रीजच्या पलीकडून थोडीशी जागा होती ना, तिथं एकदम व्यवस्थित हे रॅक मावून जाते, तिथं मी ठेवत जाईन याला आता. तर असं आपण त्याचं मल्टीपर्पज यूज करू शकतो जिथं हवं तिथं. तर चला आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.